रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी 4 दिवसांपूर्वी देखील राजापूरच्या बाजारपेठेत मोठं पाणी साचलं होतं। आता अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आलाय। राजापूर नगर परिषदेकडून आता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याची सूचना देण्यात आली। नागरिकांनाही सतर्क राहण्याची सूचना केलेली आहे। आठवड्याभरातच पुन्हा एकदा राजापूरच्या बाजारपेठेत पाणी घुसलेलं आहे, कारण अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आलेला आहे। व्यापाऱ्यांना आता धोक्याची सूचना देण्यात आलेली आहे। राजापूरच्या नद्यांना पूर आला आहे, तर तिकडे खेड राजापूरच्या जवळच असलेल्या खेडमधील जगबुडी नदी देखील आता तिने धोक्याची पातळी गाठलेली आहे। बघतोय आपण रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस आहे। नदीचं पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलंय। खेड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खेड प्रशासन आता अलर्ट मोडवर आले। प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक नद्यांना आता पूर आलेला आहे। मग खेडमधील नद्या असतील, राजापूरमधील नद्या असतील, आता बघतोय आपण खेडमधील जगबुडीला नदीला पूर आलेला आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आपण पाहतोय। या पावसामुळे मात्र खेड दापोली मार्गावर नारंगी नदीचं पाणी आले। पावसाचा जोर वाढल्यास खेड दापोली मार्ग बंद होण्याची स्थिती आहे, त्यामुळे खेडला आता पुराचा धोका कायम आहे। बघतोय आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये आता मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। खेड दापोली मार्गावर पावसाचं पाणी आहे। जर असाच पावसाचा जोर कायम राहिला तर हा मार्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। एसटी डेपो असेल, शासकीय विश्रामगृह असेल, हा सगळा परिसर जो आहे तिथं पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आले। आपण बघू शकतो की रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या पाण्यातून वाट काढताना आता वाहन चालकांना कसरत करावी लागते। आपण बघतोय रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड असेल, खेड असेल, राजापूर असेल, सगळीकडेच पूरस्थिती निर्माण झाली। रत्नागिरीनंतर आता रायगडमध्ये काय स्थिती बघूया आपण। कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। प्रशासनाकडून आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कुंडलिका नदीच्या जुन्या पुलावरून पाणी वाहून लागल्यानं आता खबरदारी घेण्यात आलेली आहे। जुना पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, त्यामुळे रोहा ते अलिबाग दरम्यान जी वाहतूक आहे ती आता विस्कळीत झालेली आहे। बघा, अक्षरशः पुलावर पाणी आलेलं आहे। कुंडलिका नदी आहे ही, आणि या नदीला आलेल्या पुरामुळे आता रोहा ते अलिबाग वाहतूक विस्कळीत झाली। बघा, रायगड जिल्ह्यातील आणखी काही बातम्या आपण पाहूया। रायगडमध्ये पावसाचा जोर कायम आहे। 3 नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामध्ये आंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। नदीकाठच्या गावांना आता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपण बघतोय कोकणात मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पूरस्थिती निर्माण झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुके असतील तर आता खेडमध्ये देखील आपण पुन्हा एकदा रत्नागिरीकडे वळूया। खेडमधील दिवाणखवटी नदीला पूर आलाय। गणेशवाडीतील 7 वाड्यांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे आता ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून आता खबरदारी घेण्यात येते। गणेशवाडीतील 7 वाड्यांचा संपर्क तुटलेला आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे, कारण 3 ते 4 तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली। पुढच्या बातमीकडे पवना धरण परिसराकडे आपण जाऊया। तिथे पावसानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे एका दिवसातच पाणी पातळीमध्ये 3.94% इतकी वाढ झाली। आज रविवार आहे। सकाळी 6 वाजता धरणातील पाणीसाठा 28.77% इतका आहे। पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 662 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सध्या धरणात 28.77% इतका पाणीसाठा आहे। पवना धरणाचे ड्रोन कॅमेऱ्यानं ही दृश्य टिपली आहेत। खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी एका दिवसातच पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली।